और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकर या पक्षाच्या पत्रकार परिषदेला पत्रकार परिषद घेण्यामागचे कारण पक्षाची पुनर्बांधणी, शहर कार्यकारिणी निवडणूक आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भागवत, पश्चिम महाराष्ट्र नेते के मुक्तार, पश्चिम महाराष्ट्र नेते चिमुरकर, पश्चिम महाराष्ट्र नेत्या कमलताई वळ, शहराध्यक्ष कमलताई कांबळे, शहराचे सामान्य अध्यक्ष विलासभाऊ कांबळे, तसेच कार्याध्यक्ष बाळासाहेब रोकडे, उपाध्यक्ष आमचे दिलीप साळवे, व्यापार संघाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, तसेच विशाल आप्पा कदम, तसेच विक्रम कांबळे, भारत बंधुरे. तर पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी बाळासाहेबांना विनंती करतो आपण पत्रकार परिषद सुरू करू. आजची जी पत्रकार परिषद आहे नगरपालिकेचं विधानसभा झालेलं आहे आणि इलेक्शन झाल्याच्यानंतर जी काय शहर अध्यक्ष होती ती नगरसेवक झालेले आहे. पक्षाच्या नियमाप्रमाणे अध्यक्ष दोन्ही पद घेता येत नाही, म्हणून या शहराच्या वतीनं शहरातले ज्येष्ठ सगळे वरिष्ठ आणि सर्वांच्या वतीनं ही बैठक 10 वेळा बैठक झाल्याच्या नंतर अध्यक्षपद निवडण्याची घोषणा झालेली आहे आणि अध्यक्ष निवडलेले आहेत. त्या विलास कांबळे हे नवीन शहराचे अध्यक्ष झालेले आहेत. तर ह्या आणि इतर कार्यकर्णी ही आता तुमच्याकडे नावं दिलेली आहेत आणि वरील कार्यकर्णी आता आम्हाला परत घोषित करायचे आहेत, परत पदं द्यायची आहेत, परत शहराचे युवक कार्यकर्णी निवडायचे आहे, अनेक आघाडीच्या कार्यकर्त्या निवडायच्या आहेत आणि नव्याने आपल्याला या शहरामध्ये जोमाने काम करायचं आणि प्रत्येक अध्यक्षाला 2 वर्षाचा आपण टायमिंग दिलेला आहे. 2 वर्षाच्या नंतर अध्यक्ष बदलले जाणार आहे आणि प्रत्येकाला ज्या पक्षामध्ये संधी दिलेली आहे, आम्ही कमसे कम 15 ते 20 वर्ष काम करणारा या शहरामध्ये कार्यकर्ता त्याला अध्यक्षपद दिलेलं आहे. यांचे तर मला 30-35 वर्ष झालं काम करता येईल असं. म्हणून ही जी आजची घोषणा आम्ही करत आहोत, पश्चिम महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्राचे आहेत, सर्वच आहेत. के एम मुक्तार पश्चिम महाराष्ट्राचे आहेत, आपले चिमुरकर साहेब आहेत, परत कमलताई आमच्या महिला अध्यक्ष आहेत या शहराच्या, परत महाराष्ट्राच्या नेत्या आमच्या लताताई ववळ आहेत आणि तमाम सर्व दत्ता गायकवाड आहेत, उद्योग आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि सर्वच तमाम कार्यकर्ते इथं आहेत आणि बाळासाहेब रोकडे आहेत, त्याला कार्याध्यक्षपद दिलेलं आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून आपले दिलीप साळव्यांना दिलेलं आहे आणि बऱ्याच आणि तुकाराम ह्यालाही दिलेला आहे, गायकवाडांना, आणि आमचा आप्पा समोर बसलेले सोनेची चैन घालून चांगला आमच्याकडे आहे ते आप्पा कदम, त्यालाही पद दिलेलं, म्हणजे सगळ्याला तमाम पदं दिलेले आहेत. मी एवढंच सांगेल की येणाऱ्या इलेक्शनपर्यंत, येणाऱ्या काळापर्यंत रिपब्लिकन पक्ष मोठ्या जोमाने बांधायचा. आम्हाला आता आमची ताकद उभा करायची
आता आमचे काय 2 नगरसेवक निवडून आलेत आणि त्याच्यामुळं आमची ताकद आम्हाला उभा करणं गरजेचं आहे. जर आमची ताकद उभा नाही केली तर हे मित्रपक्ष काही विचारत नाहीत. मित्रपक्षांना पहिले आमची ताकद उभा करूया. 5 वर्षामध्ये आमचा पक्ष बांधणार, वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन बांधणार आणि येणारं इलेक्शन असेल, आमदारकी असेल, खासदारकी असेल, नगरपालिका असेल, आमची ताकद स्वतंत्र उभा करणार हे आम्ही ठामपणे सांगतो. आणि नेते रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षेप्रमाणे त्यांचा आदेश पाळून या शहरामध्ये जबरदस्त अशी ताकद उभा करणार आहे. प्रत्येक प्रभागामधली कार्यकर्ते होणार आहे, प्रत्येक प्रभागामध्ये आमचे कार्यकर्ते सक्षम करणार आहे. म्हणून ही जी कार्यकारिणी निवडलेली आहे नवीन, आणि या कार्यकारिणीच्या माध्यमातून कामकाज सुरू होणार आहे. राहायला प्रश्न या शहरामध्ये कमिट्या मिळत नाही, किंवा महाराष्ट्राच्या असतील किंवा या शहरातले कमिट्या मित्रपक्ष विचारत नाही. त्या मित्रपक्षालाही आम्हाला सांगायचं की आम्ही ताकद उभा करणार आहे. आम्हाला आता त्यांनी कमिटी नाही दिली तर चालेल, आम्हाला नाही बोलवलं तर चालेल, पण रिपब्लिकन पक्षाची स्वतंत्र ताकद आम्ही बांधणार आहे, लक्षात घेतलं पाहिजे. या पद्धतीची आमची बांधणी सुरू आहे. म्हणून आम्ही या शहरामध्ये जोमाने काम करणार आहे. आणि आठवले साहेबांची ताकद या शहरामध्ये 35 वर्ष आहे, 40 वर्ष झाला आहे, कोणी नाकारू शकत नाही. म्हणून मला म्हणायचं आहे की पक्षाचे जे आहेत आमदार, जगताप साहेब हे, शंकर जगताप आहे, लांडगे साहेब आहेत दादा, हे परत आपले जे आहेत हे आमदारांनी खऱ्या दृष्टीने नोंद घेतली पाहिजे मित्रपक्षाची. ही घेत नाही. हे का बोलायचे आम्हाला खेदाने? ही लोक आम्हाला विचारत नाही, ही लोक आम्हाला पळवतात. आठवले साहेबांना सांगितलं आता मध्यंतरी की फडफडत जावं लागेल, त्याला मागं जायचे. आता मागं जाणार नाही, आम्ही आमची ताकद उभा करणार आणि या शहरामध्ये आम्ही काय जाऊन देणार आडप्यामध्ये, हे लक्षात घ्यायचं. म्हणून आम्हाला मित्रपक्षांनी जर सांभाळून नाही घेतलं तर आम्हाला आठवले साहेबांच्या माध्यमातून आमचा निर्णय घ्यावा लागेल. आणि अध्यक्ष घोषित करतो मी की मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष या नात्याने आणि सगळी कार्यकर्ती काम करेल आणि जोमानी करेल. आणि थोडं पत्रकार बांधून तुम्ही आलात खऱ्या दृष्टीनं, तुमच्यासाठीची होणार नाही आमचं काय. आम्ही गरीब माणसावर आम्हाला साथ द्यावी अशी तुम्हाला विनंती आहे. सांभाळून घ्या आमचं काय चुकलं मागलं. आम्ही काय केलेलं आहे, प्रत्येकाला मोठं करण्याचं काम केलं. प्रत्येकाला आम्हीच भाषण करतो, आम्हीच मतं देतो, आम्हीच नेते निवडून देतो, नंतर आम्हाला काही देत नाही. त्याच्यामुळं आता आम्हाला ताकद उभा करायची आमची स्वतंत्र, आणि आम्हाला पुढं जायचं. कारखान्याचे 2 नगरसेवक दिसत नाही, बोलवलं नाही का? 2 नगरसेवक आता कसं आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या. द्यायला पाहिजे ना ते. नाही ताकद द्यायला पाहिजे ना. आता बघा, ताकद द्यायला पाहिजे. ताकद त्याला आम्ही दिलेली आहे, निवडून आलेले आहेत. आता ती जास्त बोलण्यापेक्षा त्याला 5 वर्ष काम करू द्या, आम्हाला 5 वर्ष काम करायला साथ द्या. ते आहेत आरबी, इथं कशाला येळ घालवायचा त्यांचा. पुढल्या 5 वर्षात निवडून आले पाहिजे ना, त्यांनी वार्डात काम केलं पाहिजे आता, असं आमचं म्हणणं आहे. स्वीकृत सदस्यांची मागणी करणार का आपण? स्वीकृत सदस्यांची मागणी करणार. स्वीकृत सदस्याची मागणी करणार. आता आठवले साहेबांशी बोलतो आम्ही, आता देतात का नाही, हा मित्र पक्ष आहे. आता मित्र पक्षांना काय, आता जर द्यायचं असेल देतील किंवा नाही देतील, तो त्यांचा प्रश्न आहे ना. मागणी करायला पाहिजे. मागणी आहे ना, आठवले साहेब बोललेत ना, आठवले साहेब बोललेत, मागणी आहे. पण आता शेवटी कसं आहे, सत्ता आहे. जर त्यांना येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष संगती पाहिजे असेल या शहरात, तर ती कमिट्या देतील, 10-12-10 सुकृत सदस्य देतील. आज जर त्याला नसो असेल आम्ही संगती या शहरात, तर मग आठवले साहेबांच्या सल्ल्याने आम्ही आमचं काम करू, असं आहे आमचं म्हणणं. त्याची त्या आपण मागितल्यात, पण आता त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांना आम्हाला संगती घ्यायचं का नाही. बघा, येणारे आता इलेक्शन झाले, त्याच्यामध्ये आमच्या जागा आम्ही 10-15 जागा माहिती होत्या. आम्हाला जागा किती दिल्या? माझी जागा मागितली होती,
मला तर म्हणजे बीजेपीत या मग तुम्ही उभा राहा. मी म्हणलं मला नको येत असलं तिकीट, बीजेपीत या, बीजेपीत प्रवेश करा, उभा राहा, असं त्यांचं मत होतं. 4 वर्षाच्या काळामध्ये हा. 4 वर्षाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर महानगरपालिका एवढी पोखरून काढली की तिच्यावरती हजारो कोटीचं लोन झालं, कर्ज घेतलं त्यांनी. हा. तर याच्याविषयी रिपब्लिकन पार्टी आवाज उठवणार आहे का आगामी काळात? बघा, लोकशाहीच्या माध्यमातून तर आवाज उचलावा लागणार आहे. तर हे कशी काय नगरपालिका एवढं कर्ज कसं काय झालं? नगरसेवक तर नव्हते आता, मग कर्ज कसं काय झालं? आणि आता जर नगरसेवक निवडून आले, त्या नगरसेवकांना जर बजेटच नसेल त्यांच्या प्रभागामध्ये मिळत आणि मिळणार नाही म्हणजे 2.5 वर्षे, मग नगरपालिका कुणी पोकरली कशी पोकरली ती त्यांनी ते आता ठरवतील. आता काय होतं की तुम्ही म्हणताय तो विषय बरोबर आहे, गंभीर आहे, गंभीर, पण आम्ही रिपब्लिकन पार्टीवाले आम्ही हा विषय उचलू. कमिशनर साहेबांना आपण पत्र देणार का हो देणार. चौकशीसाठी? हा चौकशीसाठी पत्र देणार का? हा देणार ना, नाही झालं कारवाई तर आपण आंदोलन करणार का? करणार ना. लोकशाहीमध्ये करू शकतो, त्याला काय. मित्रपक्ष जरी असेल तर ही आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे ना, एवढं कर्ज कुठून आणलं बाबा, कसं झालं? हां, सोपे एवढे महाग लावले तर नगरपालिकेतून कर्ज एवढं करून ठेवले आणि वार्डामध्ये पैसे नाहीत खर्चायला, हे काय भानगड आहे? बजेट नाही हे विचारणार ना आम्ही का बसणारे माणसं नाही. आम्ही ईटीमध्ये आमचे आठवले साहेब केंद्रीय मंत्री आहे, आम्हालाही लोक विचारतात की ते कसं काय तुम्ही विचारत नाही बजेट, तर आम्ही विचारणार ना. बजेट तर विचारावं लागणार आहे. आणि मग 2.5 वर्ष जर वार्डामध्ये काम नगरसेवकला करता नाही आलं प्रभागामध्ये, तर नगरसेवक कसा पुढल्या टायमाला निवडून? म्हणजे याला आमच्या आता किती नगरसेवक 2 निवडून आले, आता त्याला जर बजेट नाही मिळालं, पहिल्यांदाच आले, तर पुढं कसं व्हायचं हे बी बघायला पाहिजे. आता ही आहे मुद्दा, आणि तुम्ही बोलताय ते मुद्दा छेडूया, तुम्हाला माहिती आहे आम्ही छेडल्याशिवाय राहत नाही. आम्हाला कमिटी देतील, नाही कमिटी देतील किंवा नाही देतील. दुसरा मुद्दा या प्रश्नाबरोबर तुमच्यामध्ये काही मतभेद आहेत का? नाही काही मतभेद नाही. त्यांची इथं उपस्थिती नाहीये. हा. कुणाल भाऊ ओवळकर हे शहराध्यक्ष आहेत. हो. त्यांचा राजीनामा घेतला का तुम्ही? कशाला राजीनामा घ्यायचा? तुम्ही शहराध्यक्ष अरे मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे, आठवले साहेब, आम्ही राजीनामा घ्यायचा का प्रत्येकाला? शहराध्यक्ष कार्यरत होते ना. राजीनामा काय म्हणतात? राजीनामा घ्यायचं कारण काय? आता नगरसेवक झालेत आणि त्यांनी ते नगरसेवक पद भोगावं, 5 वर्ष काम करावं समाजाचं, नियमाप्रमाणे केलं ना. मी पक्षाचा जो नियम आहे लक्षात घ्या, 2 पदं नाही. अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला बी होता आणि नगरसेवक असताना दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. दोन्ही पदं घेऊन पक्ष वाढत नाही, म्हणून आम्ही अध्यक्ष बदललेले आहेत. ते आहेत, सन्माननीय आहेत, ते काम करतील, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. बाळासाहेब, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामध्ये एक प्रश्न आहे. आता सध्या नवीन फर्निचर आणि असंख्य खुर्च्या आल्या प्रत्येक कॅबिनला खुर्च्या, हां. परंतु काही अधिकाऱ्यांचं असं मत आहे की या खुर्च्याचं टेंडर 1-1.5 वर्षापूर्वीच आहे आणि त्या खुर्च्या आता येतात, पण त्या खुर्च्या आता येत होत्या, तर अजून नवीन टेंडर देण्याची गरज काय होती? तर याविषयी ह्या प्रश्नाला धरून आवाज उठवणार का? हां, आता काय झालं की तुम्ही जी प्रश्न मांडलेत मागापासून 2-3, ती प्रश्न आम्ही त्याच्यावर अभ्यास करणार आहे आणि ती सगळी प्रश्नावरती आपण एक निवेदन तयार करणार आहे आणि नगरपालिकेत आयुक्ताला देणार आहे. ते प्रश्न विचारणार आहे की बाबा हे जे आता कधीचे आले आणि काय आलं. आता नगरपालिका कधीची तारीख टाकून जाऊ शकतं, त्यांचं काय, पण आम्ही विचारणार. तुम्ही म्हणताय तसं विचारलं तर पाहिजे, कोणीतरी विचारलं पाहिजे ना, तर विचारणार आहे. त्याच्यामुळेच आता आम्ही विचारणार आहे म्हणून नगरसेवकला सांगितलं की तिकडे काम करा. आता हा मुद्दा आपल्या संपर्क प्रमुखांना चांगला माहिती आहे, विकास कडलं यांना, परंतु आता ते पदावर गेल्यामुळे काय पुढील कारवाई कशी करतात माहीत नाही. नवीन शहराध्यक्ष काय होणार? शहराध्यक्ष नवीन शहराध्यक्ष शहराध्यक्ष माझी सर्व पत्रकार बांधवांना प्रथम मी आभार मानतो आजची तुम्ही आल्याबद्दल. आणि माझी नियुक्ती झालेली आहे. मी काय नौका कार्यकर्ता नाही, मी पॅन्थरचा कार्यकर्ता आहे, पॅन्थर चळवळीतला कार्यकर्ता आहे. या शहरामध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत तेवढ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नावर मी आंदोलन उभा करणार आहे. आरोग्य विभागामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत, त्याच्यावरही बारीक लक्ष घेऊन मी आरोग्य विभागासाठी सुद्धा आंदोलन करणार आहे. दुसरा मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, त्याचं काय झालं काय नाही हे ते सुद्धा मी काढणार आहे.
कारण नुसतं घोषित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भुवन बांधायचं, पण ते का थांबलं का नाही त्याची सुद्धा चौकशी आम्ही करून ह्याच्याबद्दल संविधान कोण. तर ह्या सर्व गोष्टीवर मी बारीक लक्ष या शहरामध्ये ठेवणार आहे. मी पॅन्थर चळवळीचा कार्यकर्ता आहे, मला काय सांगायची गरज नाही. आणि सर्व कार्यकर्ते घेऊन माझी जी कार्यकारिणी फॉर्म झालेली आहे त्या सर्व कार्यकर्त्याला स्वतंत्र बैठक त्यांची घेऊन या शहरातलं पुढील जडणघडण ही मी स्वतंत्रपणे त्याच्यावर बारीक मी काम करणार आहे. सर्वसामान्यांना जे अन्याय होतो त्याच्या विरोधात मी बंड पुकारणार आहे. आम्ही जर सत्तेत सहभागी असलो, जरी सत्ताधाऱ्यांनी जर आमच्यावर अन्याय केला तर त्याच्यासुद्धा विरोधामध्ये आमची उभारण्याची तयारी आहे, मोर्चे काढण्याची तयारी आहे, आंदोलन करण्याची तयारी आहे. कारण आम्ही आठवले साहेबाला सगळं सांगून आम्ही करणार आहोत. कारण जरी सत्तेत असलो आणि जर तेच आमच्यावर अन्याय करत असले तरीसुद्धा आम्ही त्यांना गप्प बसणार नाही, अजिबात गप्प बसणार नाही. दुसरा मुद्दा, या शहरामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्ट आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आमचे जे कामगार आहेत, महिला भगिनी असतील, पुरुष बांधव असतील, त्याला कुठंही काम दिलं जात नाही. ते कॉन्ट्रॅक्ट कोणाचे आहे, ते कसे चालतात आणि त्याचा कोणाचा दबाव आहे आणि आमची माणसं का कामाला घेतली जात नाही त्याचं सुद्धा चौकशी करून मी त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडे सुद्धा त्यांच्यावर मोर्चे आंदोलन काढल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या सर्व बाबी मी केल्याशिवाय राहणार नाही. तर माझी कार्यकारिणी आणि नेते जे मला ज्या सर्वांनीच मला अध्यक्षपदापर्यंत पोचवलं, निर्णय दिला, त्यामुळे मी सगळ्याचा आभार मानतो. आणि पुढील शहरामधलं कामकाज अहोरात्र दिवस रात्र असं फिरून मी काम करणार आहे. त्याच्याबद्दल कुशंका घेण्याची काही गरज नाही. बाबासाहेब नवीन कार्यकारिणी कशी जाहीर केली आणि का करावं लागेल? नवीन कार्यकारिणी नाही, आता नवीन कार्यकारिणी जाहीर करायला लागली म्हणजे पक्ष मोठा आम्हाला चालवायचा आहे ना. तर नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आम्हाला पक्ष बांधायचा आहे. 5 वर्ष आम्हाला काम करायचं आहे आणि त्याच्यामुळे पक्ष बांधणी करणं गरजेचं आहे. आणि अध्यक्ष बदललाच पाहिजे, प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे ना. प्रत्येक जुना कार्यकर्ता असेल, नवीन कार्यकर्ता आहे, तर प्रत्येकाला अध्यक्षपद दिलं पाहिजे. म्हणून कार्यकारिणी बदलली आणि शहराची मजबूत बांधणी करणार, त्याच्याबद्दल अध्यक्षपद. ठीक बस बोला ना. या ठिकाणी आता अमोलने जो प्रश्न विचारला की या शहराची कार्यकारिणी म्हणजे का बदलावी लागली, या शहराच्या सुरुवातच पॅन्थर चळवळीपासून झालेली आहे. आणि या शहरामध्ये पॅन्थर चळवळीमध्ये काम केलेले 75 ते 80% कार्यकर्ते आहेत, ज्यांना इथल्या निरीक्षकांनी हंगामी अध्यक्षपद दिलं होतं. त्यांचा हंगामीचा कार्यकाळ संपलेला आहे, म्हणजे संपून गेला होता. एक सुदैवानं नगरसेवक झाले, परंतु त्या हंगामी अध्यक्षांनी पॅन्थर चळवळीमधल्या ज्यांनी इथं या शहरामध्ये बाबासाहेबांचा पक्ष जीवन ठेवला, अगर चळवळ जीवन ठेवली, त्यात जर कार्यकर्त्याला किंमत द्यायची नसेल तर त्या त्या अध्यक्षाबरोबर काम करण्याची आमची इच्छा ही नव्हतीच. म्हणून या ठिकाणी आम्ही आता एक निकष ठरवला होता. ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पॅन्थर चळवळीमध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या म्हणजे आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले, अशा एका कार्यकर्त्याला आपल्याला संधी द्यायची. या कार्यकारिणीमध्ये नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांना सर्वांना समाविष्ट करून घेतलेलं आहे. आणि परत मी माझ्या सुरुवातीलाच लिहिले की पिंपरी चिंचवड शहरामधला जुना पॅन्थर जागा झाला आणि हा पॅन्थर या शहरामध्ये सर्वच विषयावर, सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, धार्मिक, या सर्वच गोष्टीवर म्हणजे पूर्णपणे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करेल एवढं एक या ठिकाणी आश्वासन करतो. सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
आठवले साहेब यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपण जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत आहात त्या प्रश्नाशी निगडीत या ठिकाणी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भागवत साहेब यांनी आपलं प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. या ठिकाणी आम्ही पॅन्थरपासून चळवळीमध्ये काम करत असताना मी सुद्धा शहर अध्यक्ष होतो. अल्पावधीमध्येच मी बरंच काही करून दिलेलं आहे, केलेलं आहे आणि करत आहे. तर आम्ही चळवळीमध्ये पॅन्थरच्या चळवळीमधले सामाजिक, धार्मिक आणि राजकीय, आताची राजकीय अशा पद्धतीचे आमचे जे काही क्रम झाला, चढता क्रम झाला, त्यामध्ये आम्ही आठवले साहेबांना यांच्या आदेशानुसार आमचं कामकाज पुढे चालू राहील. आता तुम्ही जो उपस्थित प्रश्न केला की बाबा अध्यक्ष का अध्यक्ष, या ठिकाणी बुक्तर साहेबांनी सांगितलं की हंगामी अध्यक्ष होतं, त्यांची ते कार्यकाळ संपलेला होता आणि आम्हाला पक्ष या ठिकाणी भागवत साहेबांनी सांगितलं की पक्ष वाढवायचा आम्हाला आणि त्यांना नगरसेवकासाठी ते पुढील 5 वर्षासाठी ते चांगल्या पद्धतीनं त्यांनी वार्डामध्ये काम करावं. त्यासाठी त्यांना काही मदत लागली, आमची पक्षाची काही मदत आम्ही तर करणारच आहोत, परंतु त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये लक्ष देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रथम क्रमांक द्यावा, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आणि जे काही इथं या शहरामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न हाताळण्याचं काम आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निश्चितच करणार आहोत. धन्यवाद. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले नवनिर्वाचित पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष विलास कांबळे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बुक्तर साहेब, तसेच चिमुरकर साहेब, कार्याध्यक्ष बाळासाहेब रोकडे, महिला अध्यक्षा कमलताई कांबळे, सरचिटणीस दयानंद वाघमारे, प्रवक्ते भारत बनसोडे आणि सर्वच कार्यकर्ते, या ठिकाणी पत्रकारांना मी एक विनंती करते की तुमचा टीकेचा हक्क राखून ठेवा. तुमचा टीकेचा हक्क राखून ठेवा. आमचं कुठं चुकत असेल तर निश्चित तुम्हाला विचारण्याचा तो अधिकार आहे. परंतु या शहरामध्ये काम करत असताना मागच्या 10 वर्षामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या या शहरामध्ये, खरोखरच त्याच्यावर आवाज उठवण्यासारखी आंदोलनं या शहरामध्ये झाली नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आणि त्यासाठी या ठिकाणी चळवळीचा कार्यकर्ता, ज्याला चळवळीची जाण आहे, ज्याला गरिबीची जाण आहे, ज्याला म्हणजे पक्षामध्ये काम करणाऱ्या कष्टकऱ्याच्या घामाची जाण आहे, असा कार्यकर्ता विलास कांबळे. आणि म्हणून विलास कांबळेची निवड या ठिकाणी शहराध्यक्ष म्हणून आमचे बाळासाहेब भागवत यांनी केलेली आहे. त्याला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. हा कार्यकर्ता जे काही काम करेल त्याच्या पाठीमागं आम्ही राहणार आहोत. आता काही प्रश्न तुम्ही उपस्थित केले की महापालिकेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, महापालिकेच्या ह्याच्यावर कर्जाचा बोजा आहे, काही कामगारांना पगार देण्याइतका सुद्धा महापालिकेकडं पैसा नाही आहे. तर या ठिकाणी एवढं सांगायचं की जरी आम्ही सत्तेत असलो, जरी आम्ही सत्तेच्या बाजूने असलो, आम्ही ज्यावेळेस आठवले साहेब काँग्रेसबरोबर होते त्यावेळेस काँग्रेसच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलनं करायचो आणि खूप मोठी आंदोलनं करायचो. आता एवढ्या 10 वर्षामध्ये BJPच्या विरोधामध्ये पक्षाकडून अशी आंदोलनं झाली नाहीत. त्याचं कारण असं की चळवळीची ज्याला जाणीवच नाही, ज्याला माहितीच नाही, तो कशासाठी हे करणार? तो फक्त आपला वार्ड कसा सेफ राहील आणि मी कसा निवडून येईल ह्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांचं त्या कामाला यश मिळालं, ते नगरसेवक झाले, ठीक आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा. परंतु पक्षाचं काम, पक्षाची चळवळ ही जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी आपण जरी सत्तेत असलो, जरी आपण त्यांच्याबरोबर असलो, तर जिथं ते चुकत असतील तिथं त्यांचा कान धरण्याचा अधिकार आम्ही मित्रपक्ष म्हणून आम्हाला आहे. तो अधिकार आम्ही कधी गमावणार नाही. आम्ही आमचा स्वाभिमान त्यांच्याकडं घाण ठेवलेला नाहीये. आम्ही त्यांच्याकडं मित्रपक्ष म्हणून आम्ही मागतो, परंतु आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या शहरात जिथं जिथं अन्याय होईल, जिथं जिथं भ्रष्टाचार होईल त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी
आता या ठिकाणी माझं वय 69 वर्ष वय आहे, तरी सुद्धा मी या ठिकाणी चळवळीच्या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर हिरिरीने भाग घेईल आणि जे इथून मागं या शहरामध्ये फक्त आठवले गट, ह्या गटाशिवाय दुसरा गट दिसत नव्हता, फक्त आठवले गटच होता. परंतु आता या ठिकाणी ह्या पक्षाला पर्याय म्हणून बरेच या ठिकाणी पक्ष आलेले आहेत. असो, ज्यांना त्यांना आपला पक्ष वाढवण्याची मुभा असते किंवा त्यांनी स्वतंत्र असतं की पक्ष वाढवावं म्हणून, पण आमचा पक्ष वाढलेला पक्ष मागं गेला ह्याची मोठी खंत वाटते आणि त्यासाठी विलास कांबळे या शहराला नवी लकाकी देतील एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. सर्वांना जय भीम. मी फक्त शुभेच्छा देणार आहे. सर्व पत्रकार बांधवांना जय भीम. आज या पत्रकार परिषदेला सर्व सन्माननीय कार्यकर्ते, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत आणि आमचे नवनिर्वाचित नगरसेवक उपाध्यक्ष विलास कांबळे यांना माझ्या महिला आघाडीच्या वतीने मी त्यांना भरभरून शुभेच्छा देते. कारण का पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आम्हाला कधी संधीच मिळू दिली नाही पत्रकार परिषदेत बोलायची, म्हणून मी थोडक्यात बोलते, थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.